येताना आम्हाला काही अडचण होणार नाही आणि दादाला याआधी नवी मुंबईपर्यंत दादा आले होते, त्या संदर्भात त्यांचा अनुभव मी ऐकण्यासाठी आलो. मार्ग जो आहे तो मलाही सांगितलाय आणि आपल्या सगळ्याला दादांनी सांगितलाय, पण मी परत एकदा दादांशी चर्चा करायला आलो की तो मार्ग कसा आहे आणि कशा प्रकारचा तो मार्ग असणार आहे, त्यांचा मुक्काम कुठं असणार आहे, मुक्कामाचं ठिकाण काय आहे, त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलोय. आंदोलनाबाबत काही बोलणार नाहीत का तुम्ही? त्यांनी माहिती घ्यावं. आंदोलनाबाबत मी आता विनंती केली दादाला की बाबा गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो आणि येताना जे गणेश भक्त आहेत त्यांनाही त्रास नको, आपले मराठा बांधव येणार त्या मराठा बांधवांना पण त्यामध्ये त्रास नको. या संदर्भात मी आता दादांनी सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या, त्या संदर्भात बघू काय करता येईल. आंदोलन पुढे आता तुम्ही जर कॅमेरा तुम्ही बाहेर घेऊन गेले यावेळी बोलतो दादाशी. ओके चर्चा करू द्या ना. चर्चा करा. क्लोज कर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक आहेत, पीए आहेत साबळे, जे जरांगेंच्या बाजूला बसलेत आणि जरांगेंना भेटायला आलेत. साबळे आणि जरांगे यांची भेट होते. साबळे आता जरांगेंशी काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. आम्हाला काय गणेशोत्सव आहे, आम्हाला काय अडचणी नाही. आम्ही अडचणी आणणारे असतो किंवा आम्ही काय म्हणू त्याला आडमुठपणा असतो, आम्ही काय म्हणलो असतो, आम्हाला शहरातून मुद्दाम मधून जायचं. राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं आम्हाला मधून जायचं, मुद्दाम विठीस धरायचं म्हणलं आम्हाला एक देऊन टाका, आम्ही डायरेक्ट थेट आझाद मैदानाला शांततेत जाऊन बसतो. कारण गणेश मिरवणुकीचा गणेशोत्सवाचा त्याचा तिकडं काही संबंध येत नाही, त्यांचे वेगळे मार्ग आहेत. हा आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो, याचा अर्थ असा होतो. आझाद मैदानाला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडं आमचा अडथळाच नाही. लालबागच्या बाप्पांचं वेगळी मिरवणूक किंवा अनेक कोणच्या येतात त्या वेगळ्या वेगळ्या मिरवणूक आहेत. आम्हाला एक रस्ता द्या, काही अडचण नाही. आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो, तुम्हालाही ताण होणार नाही, आमच्याही लेकरा बाळाला गरिबाचा त्रास होणार नाही. साधा आणि सरळ विषय. गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी, एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही आणि आता गणेश उत्सव होतं त्यांचा आमचा संबंध येणार नाही. आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे, यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्राकडे असते. एकदम सोपं आहे. म्हणजे आम्हाला गरिबाला न्याय द्यायचा, राजकारण करायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे. पण आरक्षण मात्र घेणारे आणि मला ते पाहिजे, सोडणार नाही आणि अंमलबजावणी पाहिजे. त्यांनी सांगितलं त्यांचा रस्ता वेगळा आहे, कुठं ट्रॅफिकला त्रास होणार नाही आणि तुम्ही आम्हाला संध्याकाळपर्यंत जरी रस्ता सांगितला तरी काय अडचण. ठीक आहे दादा, तो मॅप माझ्याकडे द्या, मी ते चालेल टाकतो आम्ही मॅप तुम्हाला. झालं. त्यांना सांगत ना सगळ्यात सोपं गॅजेटेर हक्काचं आहे, समजा सरकारी दस्तावेज मराठा आणि कुणबी एक आहे, तुम्हाला माहित नाही म्हणून सांगायला की हो ना. पण जरी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना जरी सांगितलं तरी सोपं आहे ना. गिरीश महाजन साहेब त्यावेळेस म्हणले होते की तुमची मराठा आणि कुणबी एक मागणी, तर त्याच्यासाठी आधार लागण पाटील, मग आम्हाला समिती स्थापन करून द्या. आमचे ते शब्द आठवायला लागले. मग समिती स्थापन आम्ही ऐकलं त्यांचं, म्हणलं खरं आहे, कायदा पारित करायचं म्हणलं मराठा आणि कुणबी एक आहे तर आधार लागणार आहे. मग 58 लाख नोंदीचा अहवाल समितीनं दिला. आता करायला काय हरकत आहे, आता बोलायला जागा नाही त्यांना. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेर आहे, हे सरकारी दस्तावेज, याला कुणीच रोखू शकत नाही, कुणीच सरकारी दस्तावेजाला. कारण नाही का एखादी जमीन सापडते 3 एकर 7-12 सापडला म्हणल्यावर द्यावाच लागणार आहे, अन्याय नाही करू शकत. किंवा एखाद्याचा घराचा PTR आहे नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा, त्यांचा 7-12 आहे, घर द्यावं लागेल. हां, तुम्ही जर त्यांचं मागत असला तर मग देऊ नका ना आम्हाला, पण आमचं मागतोय आम्ही ना. आमचे गॅजेटचं त्याची अंमलबजावणी करा म्हणा संध्याकाळ बोत. कशाला रोड मॅप आणि फीड मॅप लगेच
काढतो 3 लाख ट्रका भरून गुलालात नाही काढले तिच्या आईला मराठीत मिशील हात लावणार नाही कोणा 3 लाख ट्रका भरून बंगलाच बदून टाकतो गुलाल टाकू टाकू फडणवीस साहेबाच आणि इतके फुलं ते का बघितले नसते सगळ्या प्रकारचे आणतो फुलं वास मारणारे बिगर वासाची सगळे फुलं ते बी त्याच्या नाही पाकळ्या आणल्या ना मायला आपलं नाव बदलून ठेवा इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जेशिप आहेत पुऱ्या मुंबईत बोल त्यांच्या बंगल्या पुढे चौकून फेकता आले पाहिजे आणि ते बी आनंदाने बाहेर त्यांना कशाला मराठीची नाराजी घेता गोरगरिबाच्या लेकराची सांगा त्यांना गोरगरिबाच्या लेकरांनी तुमचं काय केलंय गोरगरिबाने मतदान केलंय गोरगरिबाच्या लेकरांनी काय केलं एखाद्याचं तुमचं मन भेद असतील काही नाराजी असेल काही दुःख काय असेल ती समाजाच्या माथ्यावर नका ना मारू गरीबाच्या लेकरांनी काय केलं गरीबाला न्याय द्या मला जेलला टाकावं जातीसाठी मी सडायला तयार आहे जातीसाठी नाही फडणवीस साहेब जर म्हणले तुला आरक्षण देतो तू कातड काढून दे बघतो आहे जातीत किती प्रेम आहे एका सेकंदात पुरा अंगाचा कातड काढून देतो पण गरीबाच्या लेकरांनी काय केलं राव माझ्या लय आले तो दार साबळे सर लय अवघड आहे गरीबाला जर पोरग पोरीन तिकडून फोन लावला पप्पा आई मला पैसे कमी पडले तर बाप 50 जणांच्या दारात दिसत आणि ज्या दिवशी याजाने पैसे काढून घरदार जाळून विकून घाण ठेवून पैसे दिले आणि पोरग पोरगी जर नोकरीला नाही लागली हुकली ना आई बाप ढासा रडत पोरं रडत लेकरा बाळांना काय केलं मी तळतळी ना तळमळी ना माझं रक्त जाळून घेतलं सगळं मला नाही चालतं हे बघा आपल्या हडकाला शिराची टाकल्या बघा हे खड्डे पडलेत माझ्या हातात काय नाही राहिलं माझ्यात मी केव्हा मरू शकतो मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तरी झटतो मी आपला निरोप देतो आता मला तो एकदा मॅप आला मला की खूपशे काय ज्या नियमाच्या मागण्यात कायदेशीर आहेत त्या द्या ना आणि आम्ही तिथंही आलो शब्द देतो तुमच्याजवळ आम्ही शांततेतच येणार आणि त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं आम्ही शांततेत येणार समाजाला नका विठीस धरू माझ्या समाजाचं वाटलं करायचा अधिकार नाही तुम्हाला समाजानं इतकी खतखत आहे समाजात आरक्षण आता मिळवायचे कारण निर्णायक टप्पा आहे 2 वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिला तुम्ही एकदा साक्षीदार आहेत मी आता शेवटच्या उपोषणाला बसलो त्यावेळेस सुरेश दस साहेब पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी सांगितलं होतं आत्ताच सरकार आले 15-20 दिवस झाले तुम्ही 3 महिन्याचा वेळ द्या दिला का नाही तुम्ही साक्षीदार आहेत हां परत आता त्याला 7 महिने झाले किती ऐकतो आम्ही सरकारचा राव आडमुठे नाही आहेत आडमुठे असतो सरकारचं ऐकणं म्हणलं हे त्यांचं नाही ऐकायचं फसा मुंबईत देऊन टाका माझ्या लेकरांचं वाटलं नका करू समाजाचं समाज येणार आहे मुंबईत शांततेत येणार आहे उलट तुम्ही मुंबईकरांनी सेवा केली पाहिजे सरकारने उलट पोराला हाणण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी त्यांना तांब्याभर पाणी एखादी भाकर दिली पाहिजे या भूमिकेत तुम्ही मायबाप आहेत तुमच्याकडे पालकत्व आहे द्या माझ्या अंमलबजावणी संध्याकाळपर्यंत काय अडचण नाही दिलं तर आम्ही शांततेत उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत निघणार आहेत 29ला सकाळी मी लोकशाही मार्गाने शांततेत आमरण उपोषण सकाळी 10 वाजता 29ला करणार आहे उद्या सकाळी 10 निघणार आहे नसता मुंबईला नाही यायचं आम्हाला तुम्ही मरमर करा काय पळता येईल तितकं पळा रातच्या 12 उत्तर द्या करा अंमलबजावणी हे मराठी तुमचे मित्र होतील फडणवीस साहेबाचे चला झालं चर्चा झाली जरांगे पाटलांचा निरोप मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. पोस्ट करू समोरच चर्चा झाली पोस्ट करू काय सांगा पोस्ट करून आता दादाने जे काय आता जे काय बोलले त्या संदर्भात चर्चा करेल बघूयात वाट आपण त्याची निरोपाची 2-3 वाजता वाट बघू 6 वाजता वाट बघू पुन्हा आपण रात्री बी 10 वाजेपर्यंत वाट बघू नाही अंमलबजावणी झाली तर सगळ्यांनी समजून जा सरकारनं पण आणि मराठ्यांना पण आपल्याला शांततेत 27ला सकाळी निघायचं नाही तर म्हणताना चर्चा झाली मग काय होत आहे का काय अजिबात नाही अंमलबजावणी झाली तर नाही जायचं नाही झाली मुंबईला निघणार म्हणजे निघणार चला धन्यवाद तुम्हाला लाईव्ह करायचं करा देवेंद्र फडणवीसांचे OSD गेलेले आहेत जरांगेंना भेटायला साबळे आणि जरांगेंची भेट झाली चर्चा झाली रूट वगैरे काय आहे तुम्ही
तारखा बदलू शकता का असं बोलायला साबळे गेलेले होते. आता जरांगे जे काही म्हणाले ते साबळे मुख्यमंत्र्यांना सांगतील आणि मग पुढे बघूया काय नेमकं घडतं. आज दिवसभर जरांगे आणि त्यांचे समर्थक वाट बघणार आहेत मुख्यमंत्र्यांकडनं काय निरोप येतो याची. जरांगे उद्या सकाळी 10 वाजता निघणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांचे साबळे हे स्वीय सहाय्यक जरांगेंना भेटले आणि जरांगेंचं काय म्हणणं आहे ते आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतील. साबळेंनी जरांगेंना सांगून बघितलं की बाबा गणपती आहे तर या काळामध्ये न येता आंदोलन थोडंसं पुढे ढकललं जाऊ शकतं का. ते म्हणाले हे शक्य नाही, आजच अंमलबजावणी केलीत आम्ही जे मागतोय त्याची तर आम्ही मुंबईला येणारच नाही. मुख्यमंत्र्यांनी रात्रीपर्यंत कळवावं त्यांचं काय म्हणणं आहे असेही जरांगे साबळेंना म्हणाले. जरांगेंनी त्यांचं म्हणणं स्पष्ट केलेलं आहे. साबळेंनी ते सगळं ऐकून घेतलं. आता मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भातली कल्पना दिली जाईल, माहिती दिली जाईल आणि आज दिवसभरात रात्री 9-10 पर्यंत काय नेमक्या घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे. अन्यथा अंतरवाली सराटीतून उद्या जरांगे मुंबईकडे सकाळी 10 वाजता कूच करतील. आझाद मैदानात ते जाणार आहेत. आझाद मैदानात ते उपोषण सुरू करतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.